ऋषी आणि कमळी हे गावी आलेले असतात आणि गावी आल्यानंतर कमळी निर्णय घेते की आपण गावालाच राहायचं आणि मग तिच्या शेतात जो नांगर असतो त्याची ती पूजा करते, त्याचं ती दर्शन घेते आणि तो नांगर शेतात चालण्यासाठी तयार करते. ऋषीसुद्धा तिच्यासोबत गावाला आलेला असतो. ऋषी त्यांना समजावतो की आबाचं स्वप्न काय आहे? तू शिकावं, तू मोठं व्हावं, कोणीतरी अधिकारी व्हावं, मोठं कलेक्टर व्हावं. परंतु तू जर शहरात नाही आली तर तुझं स्वप्न, तुझ्या बाचं स्वप्न, आबाचं स्वप्न हे अपूर्ण राहील. परंतु कमळी म्हणते, आता मला त्या शहरात अजिबात यायचं नाही. ऋषी सर म्हणतात, मी तुम्हाला घेतल्याशिवाय इथून जाणारच नाही. तुला शहरात यावंच लागेल. तेव्हा ती म्हणते, आम्ही येणार नाही. आम्ही इथेच राहणार आणि शेती करणार. आणि मग ऋषी सर निघतात शहरात जाण्यासाठी आणि शहरात जाण्यासाठी निघले असताना बंड्या त्यांना रिक्षात बसून देतो. आता बंड्याने त्यांना रिक्षात बसून दिल्यानंतर ऋषी रिक्षात विचार करतो, जर मी शहरात गेलो तर कमळी कधीही परत येणार नाही आणि त्यासाठी मला इथेच कायमचं राहिलं पाहिजे, काहीतरी राहण्याची व्यवस्था केली पाहिजे. म्हणून तो पुन्हा रिक्षातून उतरल्यानंतर तो बंड्याला सांगतो की बंड्या, माझी व्यवस्था कर, इथेच कुठेतरी राहण्याची माझी व्यवस्था कर. इकडे आणि निंगी आणि कमळीने ठरवलं असतं की शहरात जायचं नाही, काही झालं तरी, कारण की आपलं गाव भलं आणि आपण भलं. मालकीण जी असते शेतातली, गोठ्यातली गुरे म्हणजे सांभाळणारी, बैल गुरे सांभाळणारी, ज्या गाया दूध देतात, तर ती म्हणते की आमचा एक माणूस निघून गेलेला आहे म्हणून तुला कामाला ठेवत आहे, नाहीतर तुला कामाला ठेवलं नसतं. आणि मग ऋषी तरी पण तयार होतो. ऋषी बंड्याला म्हणतो, हे काय मला गोठ्यात आणून ठेवलं आहे, कसलं काम करायला लागणार. त्यानंतर तो ऋषी बघतो, परंतु तरीही तो ते काम करण्यास तयार होतो. कारण की त्याला कमळीसाठी गावाला राहायचं असतं आणि कमळीला शहरात घेऊन शिक्षणासाठी जायचं असतं, तिचं भवितव्य घडवायचं असतं. आणि अनिका मग फोन लावते. अनिका सांगते, नयनतारा मॅडम, तुम्हाला माहीत आहे का ऋषी कुठे आहे? ती म्हणते, का? तेव्हा ती सांगते की ऋषी हा गावी गेलेला आहे, कमळीच्या गावाला, आणि तिथे तो जाऊन शेती करणार आहे. असं ऐकल्यानंतर नयनताराला सुद्धा धक्का बसतो. आता पुढे आणखीन काय होणार आहे ते पहा. कमळी शहरात येणार का ऋषी कायमचा गावाला राहणार, हे तुम्हाला ह्या भागात पाहायला मिळणार आहे.